नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशीच एक धक्कादायक घरफोडीची घटना जिजामाता कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिजामाता कॉलनीतील वरकड हॉस्पिटलच्या पाठीमागील भागात राहणारे रमेश भीमराव खिल्लारे हे नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारलाय। ही घटना 25 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान घडल्याचं समोर आलंय। अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केलाय। यामध्ये सुमारे 25 ग्राम सोन्याचे गंठण, नेकलेस, चेन आणि अंगठी तसेच 20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण जवळपास 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप करत आहे। दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून फिर्यादी यांच्या पत्नी उषा खिल्लारे यांनी पोलिसांकडे मागणी केली की संबंधित चोरट्यांना लवकरात लवकर अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा। जालना शहरात वाढत्या घरफोड्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जाते। फिर्यादी रमेश भीमराव खिल्लारे वय 46 वर्ष, राहणार जिजामाता कॉलनी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। दिनांक 25/4/26/17 ते 28/4/26/24 दरम्यान ते बाहेर गेले असताना घर बंद असताना कोणीतरी घरात कोणी नाही पाहून बंद घराचा दरवाजा आपल्या चोरट्याने पूर्ण प्रवेश केला आणि घरातील जवळपास 1,92,000चा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेला आहे। त्याप्रमाणे त्यांच्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा नंबर 314/26 कलम 305, 331(3), 331(4) PNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास PSI सानप करत आहे। मी उषा रमेश खिल्लारे, माझे मिस्टर कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गावी जात गेले होते 21 तारीखला। त्यानंतर मी 2-4 दिवस इथं होते। 25 तारीखला मी पण 2-3 दिवस आईकडे गेले होते। त्यानंतर मी 28 तारीखला रिटर्न वापस आले तर बघितलं तर घराचा लॉकच गायब होता। नुसतं कडीवर घर ठेवलेलं होतं। आतमध्ये पाय टाकला तर कपाट आणि सगळं सामान विखुरलेलं होतं। आतमधले दागिने नेकलेस होता, मोठं गंठण, कानातले, वेल, अंगठी, चेन, ब्रासलेट अशा इतक्या वस्तू गायब झालेल्या आहे। त्यानंतर मी 28 तारीखला सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल केली आहे आणि त्यानंतर पोलिसांचा तपास चालू आहे। आणि मागणी माझी आहे की लवकरात लवकर चोरांना पकडून माझं सोनं मिळालं पाहिजे। जालना शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाणी चोरीला आळा घालण्यासाठी जालना महानगरपालिका प्रशासनाने मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे। अंबड ते जालना या मुख्य जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई आजपासून सुरू करण्यात आली आहे। आज सकाळी 9 वाजता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे। ही मोहीम बुधवारी सकाळी 9 वाजता पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली आहे। अंबड ते जालना दरम्यान मुख्य पाईपलाईनवर बेकायदेशीररित्या घेण्यात आलेले सर्व नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून त्यानुसार प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान इंदेवाडी पाण्याची टाकी परिसर, इंदेवाडी गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील वालवरील अनधिकृत कनेक्शन तोडण्यात आले। याशिवाय अंबड जालना मुख्य जलवाहिनीवरील गोलापांगरी, अंतरवाला, दत्त आश्रम, टोलनाका, काजळा फाटा, मातोश्री वृद्धाश्रम, सामनगाव, लक्ष्मीकांत नगर, शेवगा पाटी आदी विविध ठिकाणी घेतलेले अनधिकृत नळ कनेक्शन पोलीस बंदोबस्तात हटवण्यात येत आहे। महानगरपालिका प्रशासनाच्या मते या अनधिकृत कनेक्शनमुळे शहरातील नियमित पाणी पुरवठ्यावर परिणाम होत होता। त्यामुळे ही धडक मोहीम राबवून पाणी चोरी रोखण्याचा आणि नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, पाणी पुरवठा सभापती पूनम राजस्वामी, पाणी पुरवठा अभियंता राजेश बगळे तसेच अधिकारी राजू मोरे, दासवाड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, लाईनमन आणि इतर अधिकारी उपस्थित होते।
या मोहिमेदरम्यान तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी महानगरपालिकेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून पुढील काळातही अशा अनधिकृत कनेक्शनवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. आज आपलं जे इंदेवाडी पासून जे अंबड तालुक्यापर्यंत जे नळ कनेक्शन आहे मेन लाईन, तर त्याच्यावर अनधिकृतपणे जे एअरवॉलवर कनेक्शन घेतलेले आहेत ते तोडण्याच्या संदर्भात आपण अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याच्या संदर्भात कारवाई करणार आहोत. आपण संबंधित जे काही ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा तिथले जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना आपण पत्र व्यवहार केलेला आहे आणि सांगितलेलं आहे आपल्याला अनधिकृत नळ कनेक्शनमुळे शहरासाठी पाणी पुरवठा मध्ये कमतरता येत आहे आणि त्यामुळे आपल्याला ही कारवाई आज करायची आहे. पोलीस संरक्षण आपण मागवलेलं आहे. संबंधित जे काही पोलीस स्टेशन आहे तिकडून पोलीसही येत आहेत आणि आपण आपले वॉलमॅन, आपले पाणी पुरवठ्याचे सभापती महोदय आणि आपले पाणी पुरवठा इंजिनियर हे सर्वजण आम्ही एकत्र आहोत इथे आणि आज आम्ही ही कारवाई करणार आहोत. जालनाचे पैठण जे अनधिकृत नळ कनेक्शन आहे, तर जालना शहराला पाणी पुरवठा होत नाहीये. तर जे कनेक्शन आम्ही इनलिगल घेतलेले आहे ते आम्ही कट करणार आहे आणि आमच्यासोबत पोलीस पण आहे आणि बगळे सर आणि सगळे जाधव मॅडम आणि माननीय कलेक्टर साहेब मॅडम यांच्या तर्फे आम्ही ही मोहीम राबवित आहे. आणि ते माझ्यासोबत जे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहे ते पण सगळेजण आमच्यासोबत आहे आणि आम्ही हे जे नळ कनेक्शन कट करणार आहे तर त्यामध्ये आम्हाला कोणीही अडवू नये. याच्यामध्ये अडवण्यात आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग होत असल्याची तक्रार केली आहे. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने निनावी मेलवरून महाविद्यालयाच्या मेलवर ही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीच्या चौकशीसाठी 13 जणांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंगची तक्रार केली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने निनावी मेलवरून महाविद्यालयाच्या मेलवर तक्रार करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने 13 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या चौकशी समितीकडून विद्यार्थ्यांचे जबाब घेतले जात असून चौकशीनंतर या प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम।
उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.